स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलाय। स्थानिक पातळीवरचे नेते, माजी नगरसेवक आपली राजकीय सोय लक्षात घेता पक्षांतर करतायत। असं असताना आता मनसेच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर येते आहे। मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली। या पोस्ट नंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। निष्ठावंतांना पक्षात कवडीचीही किंमत नसते अशी भावना खेडेकरांनी पोस्टमध्ये बोलून दाखवलेली आहे। ही पोस्ट करून त्यांनी एक प्रकारे आपली नाराजी जाहीर केल्याचं आता बोललं जातंय। तर त्यांच्या या पोस्ट नंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना देखील उधाण आलेलं आहे। त्यामुळे आता खेडेकर हे पक्षामध्ये नाराज आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। संजय कदम एवढे हुशार आहेत, काही संघर्ष होता तेव्हा हळूच कुठेतरी माझं नाव घ्यायचे आणि भाईंचा गैरसमज व्हायचा। पण भाई आता तुम्ही सगळे एका रांगेत आलाय त्याबद्दल भैरवनाथाला मी धन्यवाद देतो की भैरवनाथानं तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या संजयरावांना सुबुद्धी दिली आणि तुम्ही सगळ्यांनीच आमच्यासारखं भाईंचं नेतृत्व स्वीकारलं। आता भैरवनाथाची कदाचित ही देखील इच्छा असू शकते की जे व्यासपीठ इथं तयार झालेलं आहे हे व्यासपीठ तसंच्या तसं भाईंच्या नेतृत्वाखाली राहावं। मी असं म्हणतोय उद्याची बोलले ते व्यासपीठ आपलं तुमच्या तोंडात तीच आपण चांगले बोलतात। समाज वालों को भी शायद काफी होता है वैभव खेडेकर देखील माझ्याच ऐकत होते। मी त्यांचा राजकीय गुरु आहे, त्याचा देखील जर व्यासपीठाला घेऊन जाणार देखील मीच आहे। मी सदैव बोलतो व्यासपीठ नाही आता हे वैभव खेडेकरांनाच माहिती, त्याचं मला काही कल्पना नाही। वैभव खेडेकरांचा निर्णय हा वैभव खेडेकर घेतील। त्यांनी कुठल्या पक्षामध्ये राहावं न राहावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। त्यामुळे मला वाटतं त्या दिवशी माननीय रामदास भाईंनी जी काही स्टेजवरनं जी काही प्रतिक्रिया तिकडे दिली होती, जे काही त्यांचं जिथे वक्तव्य होतं ते उदय सामंत साहेबांच्या वक्तव्याला जोडून होतं। त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढणं हे चुकीचं होईल। परंतु त्यांनी कुठल्या पक्षामध्ये यावं किंवा जावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। स्वागत आहे का? आले तर स्वागत आहे, नक्की स्वागत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।